ई चलनचा जाच थांबवा. कोल्हापुरात वाहतूकदारांचा आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा. ई चलनद्वारे होत असलेल्या कर आकारणीच्या विरोधात कोल्हापुरातील वाहतूक संघटनांनी आज आक्रमक पवित्रा घेत आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आपल्या वाहनांच्या रॅलीसह मोठ्या संख्येनं वाहतूकदार या मोर्चात सहभागी झाले. या भव्य मोर्चामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूकदारांच्या मते ई चलनद्वारे होत असलेली कर आकारणी अन्यायकारक असून ती तात्काळ रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आज रात्रीपासून सर्व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार आहेत. तसेच गरज पडल्यास रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 2019 सालामध्ये मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि त्यावेळेपासून हा ई चलनाचा कायदा आला आणि त्या ई चलनाच्या कायद्याच्या विरोधात आम्ही वाहतूकदार हा अन्यायी कायदा आहे आणि अन्यायी वसुली आमच्याकडनं केली जाते. जे केलेलं नाही त्याची वसुली आमच्याकडे केली जाते. त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे ई चलनच्या विरोधात आंदोलन आहे. हा ई चलन हा अन्यायी आहे. आमच्या आता कोल्हापूर शहरामध्ये जर काही उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूर शहरामध्ये जास्तीत जास्त ई चलन करोडो रुपयाची ई चलन जे होतात ते नो पार्किंगची होतात. मुळामध्ये पार्किंग व्यवस्था या ठिकाणी दिलेली नाही आहे. आम्ही आरटीओ ऑफिसला विचारणा केली होती आरटीआय मध्ये की वाहनतळ दिलेलं आहे का बसेसना नोटिफाईड वाहनतळ दिलेलं नसताना पार्किंग दिलेली नसताना नो पार्किंगची दंड एवढा मोठ्या रकमेने घेतला जातो. तसेच हायवेवरती स्पीड लिमिट हे आम्हाला 40 आणि 50 ठेवलेलं आहे. ते जर काही त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने चाललं तर स्वयंचलित कॅमेराद्वारे ते फोटो काढले जातात. आता त्या स्वयंचलित कॅमेरांची खरं तर तपासणी करायला पाहिजे. त्याचे काढले जातात आणि एवढा मोठ्या पद्धतीने एवढा मोठा हा दंड आकारला जातो की आम्ही वाहतूकदार साधारणपणे बस विकताना जो राहील पैसे तो ते पैसेच नफा असं समजतो. पण आता असं होतंय, कालच आमच्या एका वाहतूकदारांनी बस विकली, त्याची बस गेली 25 लाखाला आणि ई चलन होतं त्याच्यावरती 35 लाखाचं. तर त्याच्यामुळं असा हा अन्यायी ई चलनाचा कायदा जो आहे तो रद्द करा या प्रमुख मागणीसाठी परिवहन मंत्र्यांना झोपेतून जागा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तसाच टोल टॅक्सचा पण तसंच आहे. हा दुहेरी टॅक्स आहे. त्याच्यामुळं हा टॅक्स ताबडतोब बंद करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी वाहतूकदारांच्या वतीने मागणी करत आहोत. आणि हा त्रास हा जनतेला देखील आहे. त्यांची स्वतःची ज्या गाड्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा दंड आकारला जातो. त्याच्यामुळे आम्ही या आंदोलनाला जन आंदोलन असं पुकारत आहोत. या जन आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी यावं अशी आम्ही आपल्या मार्फत आवाहन करत आहोत. पुढची आमची बेमुदत संप आज रात्री 12 वाजल्यापासून चालू होणार आहे. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने जेल भरो, चक्का जाम आंदोलन म्हणजे बेमुदत संप करूनच थांबणार नाही तर आम्ही आमची वाहनं मग रस्त्यावरती काढू आणि आहेत तिथं थांबवून ठेवू. आजच पोलिसांना आम्ही सांगितलं की आम्ही वाहनासकट मोर्चा काढणार आहोत आणि तो प्रतिकात्मक असल्यामुळं काही वाहनच घेऊन निघालेलो आहोत. पण पुढच्या टप्प्यामध्ये आमचे सगळे जे वाहनं आहेत ती सगळी वाहनं रस्त्यावरती उतरू आणि ती वाहनं रस्त्यावरती सोडून आम्ही निघून जाऊ. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सरकारला जेरीला आणण्याचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.